श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. यश, श्री आणि तिसरा प्रभू रामचंद्रांचा गुण आहे औदार्य. प्रभूच्या उदारपणाबद्दल काय वर्णन करावं. किष्किंधा वालीच्या तावडीतून सोडवली आणि उदार अंतकरणानं सुग्रीवाला बहाल करून टाकली. बिभीषण जेव्हा प्रभू रामचंद्रांना रामायणामध्ये शरण येतो तेव्हा प्रभू हनुमानजीला विचारतात, या शरण आलेल्या बिभीषणाचा मी स्वीकार करू का. त्यावेळेला हनुमानजी सांगतात, प्रभू, लंकेमध्ये ज्याच्या दारात तुळशी वृंदावन होतं आणि ज्याच्या घरामध्ये राम नामाचा जप चालला होता, असं एकमेव घर बिभीषणाचं होतं. हे ऐकल्याबरोबर प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाला आपल्या शरणमध्ये घेतलं. आणि एवढंच नाही तर प्रभूंनी उठले, हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्प सोडलं, बिभीषणा, आजच मी तुला लंकेचा राजा म्हणून घोषित करतो. आणि बिभीषणाला त्याच क्षणाला लंकेचं राज्य प्रभूंनी दान दिलं. त्यावेळेला सुग्रीवादी करून वानर मंडळी हसली. प्रभूंना म्हणाली, प्रभू, बिभीषणाला लंका दान दिल्याची बातमी ऐकून रावण जर तुम्हाला शरण आला तर तुम्ही काय कराल. त्यावेळेला प्रभू हसले आणि सांगितलं, लंका बिभीषणाला दान देऊन टाकली म्हणजे टाकलीच. उद्या ही बातमी ऐकून जर मला रावण शरण आला तर माझी अयोध्या अजून शिल्लक आहे. मी अयोध्येचा राजा रावणाला करील आणि 14 वर्षासाठीचा वनवास मी जीवनभरासाठी करून घेईल. याला औदार्य असं म्हणतात. त्याच्यासाठी एक गोड वाक्य सांगून जातो. बिभीषण शरण आया किया लंका दान, यदि रावण शरण आएगा तो करूंगा अयोध्या दान. अशा उदार असलेल्या प्रभू रामचंद्रांची सुरस अवीट अशी रामकथा भावार्थ रामायणाच्या माध्यमातून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी ओवीबद्ध पद्धतीने सांगितलेली आहे. त्या ओव्या ऐकण्याचं सौभाग्य आपल्याला लाभत आहे. देशाच्या सीमेवर जवान म्हणून लढलेले माजी सैनिक रामभक्त श्री महारुद्र राघोजी मुंडे डोंगरजवळेकर यांच्या वाणीतून आपण रामकथा श्रवण करत आहोत. मलाही ते सौभाग्य प्राप्त होत आहे. आपल्या सर्वांनाही ते सौभाग्य प्राप्त आहे. आपण अशीच अवीट रामकथा श्रवण करत राहू. श्रीराम जय राम जय जय राम.